सगळ्या मार्केटचं लक्ष आज जरी विधानसभा निवडणूक निकालांकडे असलं तरी क्रूड ऑइल फॅक्टर हा जो आहे, क्रूड ऑइलच्या प्राइजेस सतत वाढत आहेत. आता ते 120च्या जवळपास आहे. अर्थात यापूर्वी आपण $150 पर बॅरल पण आपण पाहिलेलं आहे. पण यावेळीची सिच्युएशन वेगळी काय आणि काय इम्पॅक्ट आता दिसतो? हा थोडा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण त्याचा जो इम्पॅक्ट आहे मार्केटवर किंवा आपल्या रोजच्या दैनंदिनीवर येण्यात तो थोडा स्लो मोशनमध्ये आला आहे. त्याचं एक कारण आहे की गव्हर्नमेंटने अजूनही पेट्रोल वगैरे डिझेल यांच्या भावामध्ये तशी वाढ केलेली नाही आहे. पण आपण $60 प्रति बॅरल हा रेट बघितला आणि आता 120 जवळजवळ दुप्पटचा आहे हा 2-3 महिन्याच्या काळामध्ये. त्याचा इम्पॅक्ट नक्की येणार आहे, कारण क्रूडवर किंवा क्रूडपासून बनणारे जे दुसरे डेरिव्हेटिव्हज आहेत त्याच्यावर चालणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, पेंट्स, फर्टिलायझर्स आणि बऱ्याच ठिकाणी क्रूड हे इंटरमिडिएट टायर अशा इंडस्ट्रीमध्ये प्राइसिंग प्रेशर त्याच्या रॉ मटेरियलवर आलेलं आहे. Q4मध्ये ते व्हिजिबल नव्हतं. Q1चे रिझल्ट्स अजून आलेले नाही, पण Q3 आणि Q2 आणि Q3मध्ये त्याचा इम्पॅक्ट नक्की दिसेल. याच्यातून इन्फ्लेशन, आपण लो इन्फ्लेशनची मोठी सायकल पाहिलेली आणि इन्फ्लेशनवर आता त्याचा परिणाम कुठेतरी दिसायला लागेल. तिथून क्रयशक्ती कमी होण्याची शक्यता आहे, पण ते जरा एक स्लो मोशनमध्ये चाललेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपले इम्पोर्ट आपण करतो क्रूड, जवळजवळ आपला 85% आपला जो कन्झम्पशन आहे ते इम्पोर्ट होतं आणि आपल्या इन्व्हेंटरीवर आपण हे खूप जास्त कॅरी करू शकत नाही. त्यामुळे ते फिस्कल डेफिसिटवर पण त्याचा परिणाम होईल. म्हणजे पुढच्या ह्या वर्षभरामध्ये फिस्कल इयरमध्ये क्रूड हा मेजर इम्पॅक्टिंग फॅक्टर राहणार आहे. त्याच्यासाठी काही इंडस्ट्रीवर इमिडिएट इम्पॅक्ट आहे, जसं आपण म्हटलं पेंट्स, फर्टिलायझर. आणि एकदा जो पेट्रोलच्या प्राइसेसमध्ये जर वाढ झाली तर लॉजिस्टिक्सच्या प्राइसेस होतील, त्यामुळे ते इन्फ्लेशन ते घराघरात पोहोचेल आणि त्याचा इम्पॅक्ट येईल. सध्या ते स्लो मोशन आहे, त्याचा इम्पॅक्ट येणार. तर त्याला गुंतवणूकदार म्हणतात की